सुरेश धस यांचे चिरंजीव सागर दादा या ठिकाणी आहेत। दादा काय सांगाल, खूप मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे। पूर्ण अशी धनशक्तीची ताकद जनशक्तीच्या विरोधात उभी होती। एकंदरीत काय शुभेच्छा द्याल? जसं पाहायला गेलं तर हे जे सर्व तरोडे कुटुंब आहे आणि विशेषतः अतुलदादा असतील, निखिल शेठ असतील, या संपूर्ण कुटुंबाचं मागील एक 10 ते 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होतं आणि यावेळी त्यांना निश्चितच नशिबाने पण साथ दिली। भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला त्याच्यानंतरपासून त्यांचं जे काम होतं ते कामाला एक आलेख जो आहे तो चांगल्या पद्धतीने भेटला। लोकांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य पाहिलं आणि अतिशय चांगल्या मताधिक्याने ते या 41 ड मधनं निवडून आलेले आहेत। तर निश्चितच पूर्ण पुण्याकडे जर आपण पाहिलं तर पूर्ण पुणे हे भाजपमय झालेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा जो आपली केंद्रामध्ये जी सत्ता आहे, जी राज्यामध्ये सत्ता आहे आणि त्याच पद्धतीने आज जी शहरामध्ये सत्ता आली आहे याचा चांगला उपयोग करून अतिशय चांगल्या पद्धतीने हे जे तरोडे कुटुंब आहे या सर्व मतदारांची येणाऱ्या काळामध्ये सेवा करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। सर्व आमदार सुरेश मित्र मंडळ यांच्या वतीने मी या सर्व तरोडे कुटुंबाला आणि या सर्व ज्या नागरिकांनी त्यांना मदत केलेली आहे त्या सर्वांना या इलेक्शनच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।